हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आज बनवणार आहे आपण पनीर मसाला. तर पहिला तर मी आले कामावरती आणि दूध वगैरे गरम करून घेतलेला आहे. चहा वगैरे दादीला बनवलेला आहे. हा कामावरचा मेनू आहे. आणि पोहे टाकलेले आहेत फोडणीला, कारण का मॅडम खात नाहीत कांदा, त्याच्यामुळे बटाटा, मिरची आणि शेंगदाणे असे मी नाश्त्याचे पोह्याची तयारी केलेली आहे. छान बटाटा वगैरे नरम करून घेतलेला आहे. पोहे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता. तेल गरम झालेले, शेंगदाणे टाकलेले आहेत, नंतर टाकलेलं आहे मिरची, शेंगदाणे काढून घेतलेले आहेत, नंतर टाकलेला बटाटा आहे परतायला. तर बटाटे छान नरम झालेले आहेत. तर आपण टाकून घेऊया पोहे. तर बघू शकता, हा झालेला आहे नाश्ता तयार आपला पोह्याचा. आणि आता आपण बनवणार आहे पनीर मसाला. पनीरची घेतलेली आहे तयारी करायला. आपण कोथिंबीर वगैरे चिरून पोहे नाश्त्याचे आपण रेडी करून घेतलेले आहेत. मीठ चवीनुसार केलेलं आहे, साखर, लिंबू टाकलेलं आहे पोह्यामध्ये. बोलता बोलता विसरली, तर मी हळद टाकायला विसरली पोह्यामध्ये. तर थोड्याशा तेलामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि बघू शकता, मस्त तेलावरती हळद परतून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, साखर, लिंबू पोह्यामध्ये टाकून घेतलेला आहे. नाश्त्याचा सकाळचा मेनू झालेला आहे रेडी. हे लिंबू पिळलेला आहे, साखरही टाकलेली आहे थोडीशी चवीनुसार, अर्धा टेबल स्पून. गुजराती लोक आहेत तर त्यांना थोडंसं गोड लागतं, आपण खात नाही आहे साखर वगैरे जास्त पोह्यामध्ये. तर बघू शकता, हे असे झालेले आहेत मस्त पोंजी पोहे, असे एकदम सॉफ्ट. तर आता चहा दूध पण झालेलं आहे, सगळं बनवून आपलं रेडी. पोह्याचा नाश्ताही झालेला आहे. आता भाजीची तयारी करू. पनीर मसाला बनवायचा आहे, तिघांसाठी बनवायचं. त्यासाठी घेतलेले आहेत मी 3 कांदे, 2 टमॅटो, 2 मिरच्या, थोडा लसूण, अद्रक. हे छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला छान ग्रेव्ही करून घ्यायची आहे. काजू संपलेले आहेत, तर आपण नंतरनं मलाई वापरायची आहे नंतरनं. तर हे बघा, मसाला छान मी परतून घेतलेला आहे पनीरचा. आणि पनीर आपण मॅरिनेट करून घेऊया. हे बघा, पनीरमध्ये कस्तुरी मेथी गेलेली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद, मीठ, थोडंसं किचन किंग मसाला वगैरे गेलेला आहे, धनिया पावडर, हळद, मीठ वगैरे गेलेलं आहे. आणि पनीर छान असं मॅरिनेट करून पनीर थोडंसं तुपावरती थोडंसं परतून घेतलेलं आहे नॉर्मल. थोडासा किचन किंग मसाला वगैरे लावलेला आहे. आणि ग्रेव्ही छान थंड झालेली आहे. आणि आता ग्रेव्ही वाटून घेऊया आणि पनीर मसाल्याची आपण करूया तयारी. तर बघू शकता, ग्रेव्ही आपली रेडी आहे. पनीर आपण थोडंसं बटरमध्ये किंवा तुपामध्ये थोडंसं हे करूया, शॅलो फ्राय करून घेऊया, कारण का तेलामध्ये करायचं नाही. बघा, छान मसाला पण मी भाजलेला आहे. आता ग्रेव्ही करून घेऊया आणि पनीर मसाला करूया आपण तयार. तर हे पनीर आपण परतून घेऊया थोड्याशा तुपामध्ये, कारण का बटर संपलेलं आहे आणि काजू पण नाही आहे. तर नंतरनं लास्टला आपण थोडंसं मलाई वापरायची आहे पनीर मसाल्याला. तर बघू शकता, हा पनीर छान मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. लसूण अद्रकची पेस्ट वगैरे लावायची आहे पनीरला. आणि हे छान असं परतून घेतलेलं आहे मी पनीर. आणि ग्रेव्ही आता वाटून घेऊया. तर ग्रेव्ही वाटून घेतलेलं आहे, तेल आणि थोडंसं तूप मिक्स केलेलं आहे. आणि हा मसाला टाकलेला आहे, कारण का तिघांची ग्रेव्ही आहे, तर पाणी अर्धा कपाच्या पण कमी टाकलेला आहे, कारण का ते लोक खूप घट्ट भाजी खातात आणि घट्टच भाजी छान लागते, अशी हॉटेलसारखी टेस्ट येते. तर नक्की अशीच भाजी बनवा.
जास्त पाणी टाकून असं पातळ नका बनवू, मग तुमची मर्जी. तर बघू शकता मसाला मी छान परतायला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये गेलेलं आहे कस्तुरी मेथी, 1 मिरची, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ आणि छान असं ग्रेव्हीनी तेल सोडलं ना तर आपल्याला थोडंसं पाणी टाकून पनीर टाकायचं. बघू शकता हे बघा छान असं मी हलवून घेते मसाला. तर बघा तेल सोडलेलं आहे, बाजूला थोडं दिसते. एवढंच आपण पाणी टाकलेलं आहे पनीर मसाल्याचं, कारण का जास्त कोण खाणार नाही, 3 जणच खाणार आहेत. तर बघू शकता पनीर आपण पहिले छान परतून ठेवलेले आहेत. तर हे बघा पनीर हे ग्रेव्हीमध्ये गेलेले आहेत. तर पनीर मसाला रेडी झालेला आहे. हा कामावरचा मेनू आहे. तर बघू शकता आता थोडंसं जाईल आपली मलाई, कारण का आपण काजू वापरले नाहीत, त्याच्यामधून 2 ते 2.5 चम्मच आपल्याला मलाई टाकायची आहे. आणि इतकी छान अप्रतिम भाजी होते की एकदम हॉटेलही फिक्कं पडेल, इतकी छान होती. नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पनीर मसाला कसा झालेला आहे ते. तर बघू शकता हा रेडी झालेला आहे आपला पनीर मसाला. तर व्हिडिओ आवडलास तर नक्की कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.